आता बातमी आहे आमदार सुरेश धस यांच्या एका वक्तव्याची। धनंजय मुंडे हे स्वतःहून राजीनामा देतील असं आपल्याला वाटत नाही असं सुरेश धस म्हणतात। एबीपी माझाशी त्यांनी एक्सक्लुझिव्ह संवाद साधलाय। अजित पवारांना धनंजय मुंडेंचा राजीनामा घ्यावा लागेल असं ते म्हणतात। त्यांच्याच पक्षाचे ज्येष्ठ नेतेही मुंडेंचा राजीनामा मागतायत असंही सुरेश धस यांचं म्हणणं आहे। मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येला आज 50 दिवस पूर्ण होत आहेत। आपल्यासोबत या प्रकरणाचा सुरुवातीपासून पाठपुरावा करणारे आमदार सुरेश धस आहेत। एक आरोपी पकडायचा अजून बाकी आहे। काय प्रतिक्रिया आहे? आज 50 दिवस न्यायासाठीचा तुमचा लढा सुरू आहे। काय आहे की याच्यामध्ये मुख्यमंत्री, गृहमंत्री आणि SIT अतिशय विश्वासदर्शक या ठिकाणी वाटते। काय म्हणतो आपण, काळा डाग लागला, त्याच्यापैकी एक डाग आहे शिल्लक, तो कृष्णा आंधळे नावाचा तो आरोपी आहे। काय होतं, असा एखादा आरोपी जो अननोन आहे, त्याला काय फारसं नाव नाही। आता त्याचा संतोष देशमुखांच्या खुनामध्ये काय प्ले आहे, म्हणजे त्यांनी काय रोल प्ले केलेला आहे, माझ्या मते रोल तर ह्या सर्वच आरोपींनी प्ले केलेला आहे। विष्णू चाटेंनी फोनद्वारे केलेला आहे, आकांनी सुद्धा फोनद्वारे केलेला आहे, किंवा आकांनीच सांगितलं होतं तिकडे जा वगैरे, म्हणूनच ते गेलेले आहे। परंतु रोल आहेच त्याचा, परंतु तो कदाचित अशा काही घटनांमध्ये एखादा आरोपी राज्य सोडूनही जाऊ शकतो आणि एकदम रूप वगैरे बदलून कुठे एखादं काम वगैरे करत बसला तरीसुद्धा काही लिमिटेशन्स आहेत। म्हणून आपण काही सगळ्याच प्रकरणाबद्दल ऑब्जेक्शन घेणं बरोबर नाही। आता योग्य दिशेने तपास चालू, एका प्रकरणामध्ये मोका लागतोय आणि ज्या चांगल्या आयडियाज या SITने वापरलेल्या आहेत त्याचाही बेनिफिट मिळतोय। की काल सुदर्शन गुन्हेला दुसऱ्यांदा PCR मिळाला। शक्यतो कोर्ट दुसऱ्यांदा PCR देत नाही, दुसऱ्यांदा PCR मिळाला आणि यातले काही चाटे वगैरे, त्यांचा मोबाईल हरवला म्हणतात, सापडेल तो भी मोबाईल सापडेल, बंद करून कुठेतरी फेकून दिला असेल। ह्या अशा आयडियाज ते म्हणजे गुन्ह्यापासून कोणाला तरी लपवायचे म्हणून ते अशा आयडिया करतायत, परंतु हे लोक त्याच्यामधून वाचतील असं मला वाटत नाही। एक आक्षेपार्ह वक्तव्य होतं कॉलमधलं ज्या महिला कर्मचाऱ्यांना केलंय, बाप आहोत। हो, बीड जिल्ह्याचे बापच होते ना ते काल परवापर्यंत। आता बापामुळेच बाळासाहेब थोरात घरी गेले, हे बाप झाले का जे बीड जिल्ह्याचे? आणि काय पद्धतीने बोलले त्या लेडी ह्याला, आणि लेडी जे कर्मचारी आहे कोण, त्यांनी सुद्धा स्पीकरवरती फोन कसा टाकला, किंवा त्याच्यानंतरचा जो कोणी त्यांचा आकाचा जो कार्यकर्ता आहे ज्याचा ते बीड जिल्ह्याचा बाप म्हणून उल्लेख करता, तो कोण आरोपी आहे, प्रकरण काय आहे, हे जरा मला वाटतं मीडियाला माझी विनंती तुम्हाला जरा ते प्रकरणाच्या बाबतीमध्ये तुम्ही विचारलं पाहिजे। आजचं जे प्रकरण बाहेर आलेलं आहे याच्या बाबतीतही उद्या माझी अपेक्षा आहे की पंकजाताईंनी असं म्हणावं की या प्रकरणाच्या बाबतीत सुद्धा वाल्मिकांना जे बाप म्हणतायत जिल्ह्याचा, ते स्वतः बाप आहेत का त्यांचे आका बाप आहेत? आका बाप आहेत आणि आकांना विचारूनच ते प्रकरण केलंय का, हे मला लोकांच्या पुढे आणायचं। 50व्या दिवशी प्रश्न विचारतोय, अनेक जण धनंजय मुंडेंचा राजीनाम्याची मागणी करत आहेत। या तपासामध्ये जर धनंजय मुंडे अडथळा ठरतील तर त्यांनी स्वतःहून राजीनामा दिला पाहिजे। मी अजून त्यांचा राजीनामा मागितलेला नाही। तपासामध्ये अडथळा तर निश्चितपणे येतोच कोणत्याही पदावरती असल्यावर, पण आता सध्या ही केस एवढी हॉट होऊन बसलेली की आका सुद्धा याच्यामध्ये फार काही करू शकतील असं मला वाटत नाही। परंतु मी त्यांचा राजीनामा मागत नाही, पण त्यांच्या पक्षाचे जे ज्येष्ठ आमदार आहेत आमच्या जिल्ह्यातले, प्रकाशदादा सोळंके, त्यांनी रिझाईनची मागणी केलेली। त्यांच्याच पक्षाचे अनेक आमदार आहेत, एखाद दुसरे सोडता, बाकी सगळेच आमदार जे आहेत ते त्यांच्या इकडे जाऊन सांगतायत अजितदादाला स्वतःहून पुढे येऊन द्यायला पाहिजे असं तुम्हाला वाटतं? या तपासामध्ये अडथळा नको स्वतःचा? लाल बहादूर शास्त्री कुठं राहिलेत या देशामध्ये? लाल बहादूर शास्त्री कुठं राहिले?
आता लाल बहादूर शास्त्रींचा जमाना थोडी आहे. जमाना बदल गया है. तुम्हाला वाटत नाही मला नाही वाटत ते देतील राजीनामा. त्यांनी दिला पाहिजे स्वतःहून? स्वतःहून नैतिकता असेल तर ना. नैतिकतेची आणि ह्यांची गाठ असते पाहिजे, मग राजीनामा देतील ना. आता त्यांचे आका जे आहेत ते आकाचे आका म्हणजे वरती जे आहेत त्यांनी सांगितलं पाहिजे. शेवटचा प्रश्न, 50व्या दिवशी धसांचे काय अपेक्षा आहे या सगळ्या प्रकारात? नाही, अपेक्षा एकच आहे. आता पोलिसांकडून म्हणजे SIT कडून किंवा कोणाकडून पुढं भविष्यात यांना लॅकिनो निर्माण होईल अशी एकही चूक होऊ नये एवढीच अपेक्षा आम्ही ठेवून आहोत. आणि तसं मला वाटतं SIT बऱ्यापैकी काम करते. इतक्या भयानक, निर्घोण, निष्ठुर आणि गंमत म्हणून केल्यासारखा हा जो खून केलेला आहे, या खुनाची भीती बसली पाहिजे गुन्हेगारांवर. पुढची हिंमत नाही केली पाहिजे पुढचे 50 वर्ष. ठीक आहे, धन्यवाद. हे होते सुरेश धस आणि ते म्हणतायत की नैतिकतेनं राजीनामा द्यायला आता कोणी लाल बहादूर शास्त्री राहिलं नाही आणि 50व्या दिवशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे की अजित पवारांनीच राजीनामा धनंजय मुंडेंचा घेतला पाहिजे. कॅमेरामन बाळासाहेब पाचवणेसह मी कृष्णा केंडे, ABP माझा, बीड. तर आमदार सुरेश धस यांच्याशी या सगळ्या अनुषंगाने आपण संवाद साधलेला आणि त्यांनी आपलं मत पुन्हा एकदा व्यक्त केलेलं आहे. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.